नमस्कार, आपल्या सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर स्वागत आहे। तर मला खूप साऱ्या लेडीजने कमेंट केलेल्या होत्या की ताई या मॅटची प्राइस कशी ठरवायची। म्हणजे जर सपोज तुम्ही कुठलीही डिझाइन, जशी की ही डिझाइन आहे आता बनवली, पण याला विकायचं कितीला, याचा खर्च कसा काढायचा, हे सर्व गोष्टी मला विचारलेल्या होत्या की कसं काय करायचं। तर आज आपण माझ्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की तुम्ही कुठली डिझाइन जर बनवली तर त्याची प्राइस कशी ठरवायची। आणि राहिला काही लेडीजना प्रश्न पडत असेल की तर याला काय म्हणतात, हे मटेरियल काय यूज केलेलं आहे, याच्या बॅक साइडला हे काय यूज केलेलं आहे, तुम्ही कुठली गन वापरता, काय वापरता। तर या सर्व प्रश्नांच्या उत्तरांवर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही बघू शकता। तर आपला आजचा हा व्हिडिओ आहे की प्राइस कशी ठरवायची। तर चला करूया सुरुवात। तर यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे काटा, मेजरमेंट काटा। आता तुम्ही म्हणाल की हे कशासाठी आहे, तर जेव्हा तुम्ही उलन शॉप मधून उलन घेता तेव्हा तुम्हाला ती किलो प्रमाणे घेतली जाते। आणि मग जर आपण किलो प्रमाणे उलन वापरत आहोत तर आपल्याला याच्यातून उलन किती लागली हे किलो प्रमाणेच वजा करावं लागेल। म्हणून सर्वात आधी मेन आहे की मेजरमेंट काटा, याच्याशिवाय तुम्ही मेजरमेंट काढू शकत नाही। त्यानंतर आता जसे की हे उलन मॅट आहे, तर आता याच्या बॅक साइडला रेक्झिन लागलेलं आहे। आता तुम्हाला माहिती आहे की तुम्ही किती रुपयाचं किती मीटर आणलं, त्याच्यात किती पीसेस कट होतात। सपोज तुम्ही जर याला सुद्धा किलो प्रमाणे जर वेट केलं तर तुम्ही इझिली याचं मेजरमेंट काढू शकता। जसं की आता मी जेव्हा रेक्झिन आणते तेव्हा याचं वेट करायचं 500 ग्रॅम असो 300 ग्रॅम असो। मग तेवढं म्हणजे आता समजा तुम्ही हा जर 200 रुपयाचा आणलेला आहे आणि याचं वेट 1 किलो भरलेलं आहे, तर हे 200 रुपये किलो झालं, म्हणजे 50 रुपये पाव। तर आता हे 50 रुपये पाव पडलेलं आहे। आता मी याचं जेव्हा वेट करणार तेव्हा उलन रेक्झिनला काम करण्याआधी, म्हणजे रेक्झिनचं जेव्हा आपलं काम सुरू होईल ना, आपण डिझाईन वगैरे आखून घ्यायची, कट करून घ्यायची, त्यानंतर त्याचं वेट करायचं, म्हणजे रेक्झिन किती लागलं, मग ते किलो प्रमाणे त्याचं मेजरमेंट काढायचं। आणि त्याच्यानंतर आपल्याला हे लावायचं आहे, उलन काम करायचं आहे, मग उलनचं वेट करायचं। तुम्ही जेव्हा उलनचं वेट कराल तेव्हा रेक्झिनचं जे वेट राहतं ते मायनस करायचं। मायनस केल्यानंतर तुम्हाला तुमची उलन किती लागली याचं वेट करणार, म्हणजे इझिली मेजरमेंट, म्हणजे तुम्हाला खर्च लक्षात आलेला आहे की हे कसं बोलत आहे मी। तर त्यानंतर तुमचं फर्स्ट टाइम राहतं, जसं की 1x1 ची जर ऑर्डर आलेली आहे, तुम्ही फर्स्ट टाइम बनवत आहात, तर थोडं 50-60 रुपये इकडे तिकडे काही प्रॉब्लेम नाही जात, कारण एक बिझनेस असतो, त्यात कमी जास्त चालूच राहतात या गोष्टी। तर आपल्याला काय करायचं आहे की याला स्टिक किती लागला यावर लक्ष ठेवायचं। नंतर एका बुकमध्ये 1 बाय 1 एवढा खर्च लागला, नंतर मग नेक्स्ट टाइम जे काही नवीन कराल त्याचा खर्च। पण जेव्हा पुन्हा तुम्ही 1 बाय 1 मध्ये काम कराल तेव्हा तुम्हाला लिहून ठेवण्याची काहीच गरज नाहीये, कारण तुम्ही 1 बाय 1 चा खर्च काढलेला आहे। डिझाईन जरी बदलली तरी ते सारखंच दिसून, म्हणजे खर्च कमी ना जास्त जवळपास त्याचं प्रमाण सारखं येतं। तर आता आपण बघूया की याचं वेट कसं केलं जातं। आता माझ्या रेक्झिनचं वेट आता ही बनवलेली आहे, मी वेट केलेलं नाहीये, तर आपण डायरेक्टली याचं वेट करू। छान अशी घडी करायची याची आणि नंतर वेटला ठेवायचं। रबर आहे, ग्राम 396 ग्राम म्हटलं तर यातलं 90 ग्राम रेक्झिन गेलं, त्यानंतर 300 ग्राम म्हणजे आपलं जे काही आहे ते राहिलेलं आहे। तर रेक्झिन निघाली आपली यातली 90 ग्राम। आता 90 ग्राम 96 ग्राम रेक्झिन कितीची होते, 396 ग्राम जर आहे तर यातली 96 ग्राम रेक्झिन कितीची होते। आता हे तुम्ही किती रुपयाला आणलं त्यानुसार काढायचं। आता 96 तर आपण 100 धरायचं, टोटल 100 राऊंड फिगर धरायचं, काही प्रॉब्लेम नाही। तर मग आता 100 ग्राम रेक्झिन सपोज मला जर 30 रुपयाची पडली तर मी 30 रुपये रेक्झिन धरणार। त्यानंतर 300 ग्राम लोकर, तर आता 300 ग्राम लोकर म्हणजे 400 रुपये किलोनं जर धरतो तर पावभर उलन होतं 100 रुपयाची, आणि वरची 50 ग्राम तर 20 रुपयाची।
तर असं झालं ते 120 रुपये. त्यानंतर प्लस आपले इकडचे 30 रुपये म्हणजे 150. त्यानंतर स्टिक किती लागल्या, तर आता तुम्हाला स्टिक किती लागल्या, तर त्या जर तुम्हाला 5 लागल्या तर 50 रुपये ते धरायचे. म्हणजे स्टिक किती पडल्या तुमच्यावर डिपेंड करतं की तुमचं मटेरियल किती रुपयात आलेलं आहे तुमच्यापर्यंत, त्यावर ते डिपेंड करतो. तर आता मग टोटल झाले 200 रुपये. ठीक आहे. आता तुमची मेहनत प्लस तुमची मेहनत, एक डिझाईन बनवायला तुम्हाला किती काळ लागला ते धरून आणि किती बाय कितीची आहे ते धरून त्याला विकल्या जातं. जसं की आता ही माझ्या हातची आहे 1.5 बाय 1.5ची, तर मी याला 400ला देते किंवा 200 रुपये खर्च आहे याचा आणि प्लस मेहनत 200 रुपये, 400 रुपयाला देते. जर कस्टमाइज असेल म्हणजे रेक्झिन जर आपली हेवी प्रकारची असली तर ते 500 रुपयावर जाते. म्हणजे त्याच्या बेसवर डिपेंड करतं की आपण काय यूज करत आहे आणि त्याची क्वालिटी कशी आहे. ठीक आहे. या कामामध्ये जरी खर्च कमी असला तरीही मेहनत भरपूर आहे, मेहनत खूप करावी लागते. जसे की आता माझ्याकडं ही मोर डिझाईन आहे 2 बाय 2 मध्ये, याचं सुद्धा सेम प्राइस काढायचं आपल्याला, तर ते वेट करून काढायचं, प्लस रेक्झिन करायची, प्लस स्टिक किती लागला ते सुद्धा करायचं. आता उंबरठा पट्टी आहे ही आडवी आहे, सॉरी आपल्याजवळ हाफ डिझाईन सुद्धा आहे. मी हे पीसेस सुद्धा सिंगल मध्ये देते. कोणाला जर माझ्याकडलं कुठलं सामान ऑर्डर करायचं असेल तर या सेम नेमनी माझी इन्स्टा आयडी आहे, तुम्ही मला मेसेज करू शकता. आणि ही आहे उंबरठा पट्टी, माझ्या हाती उंबरठा पट्टी आहे. तर आता तुम्ही म्हणाल की 1 बाय 1 तुम्ही एवढं सांगितलं, आता ही 4 फीट आहे, 4 फीटला 6 इंच जाड. तर याची प्राइस मी जसं की मला याला खर्च लागतो 100 ते 150 रुपये आणि मी ही देते 250-300 रुपयाला. म्हणजे आपली मेहनत काढून काम करायचं. त्यानंतर ही 3 बाय 1.5ची आहे, सुस्वागतम आहे. तर हे सुद्धा मी 500-550ला देते. कारण कसं आहे ना की कधी कधी स्टिक सुद्धा लागतात जास्त, तर ते कमी जास्त ऍडजस्ट करून आपल्याला प्राइस ठरवावी लागते. आता सेम पीस आहे, सॉरी मी जे तुम्हाला दाखवलं ते 2 बाय 2चं आहे, माझी मिस्टेक झाली. हे 2 बाय 2चं आहे आणि 1.5 बाय 1.5चं छोटंवालं आहे. तर हे तुम्हाला 500 रुपयापर्यंत सुद्धा परवडतं आणि हे तुम्हाला 400 रुपयाला सुद्धा परवडतं. तर अशा पद्धतीने तुम्हाला प्राइस काढायची आहे. आणखी तुम्हाला यात काही नवीन शिकायचं असेल किंवा कुठला प्रॉब्लेम असेल तर मला नक्की कमेंट करा. मी लवकरच त्यासाठी तुमचं जे काही तुम्हाला सांगायचं आहे किंवा तुम्ही जे विचारलं त्याचं समाधान करायचं आहे तर मी तो व्हिडिओ नक्की बनवेल. आपल्याला हा व्हिडिओ कसा युजफुल वाटत आहे का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.